काय सांगो आता संतांचे उपकार, काय सांगो आता संतांचे उपकार,
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करोने सायास चिकविती, काय द्यावे त्याशी भावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येते सांभाळीत, काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरी काय गातो मुनेंद्रे, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, विभो वेणुनादम चरंतं दुरंतं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवावृंदकानंदनं चारुवासं, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो
करुणा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवेला तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा श्री गुरु चरण जरूर निज मन मुकुर सुधारी बाळा रघुमाला भीमन जसो जोदयतु फलचारी बुद्धिहीन तनुजारी घे सुमिरो पवन कुमार फल बुद्धि विद्या देहु मोही हर भूकलीश विकार शरण शरण जी हनुमंत तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामच दावाव्या सुभटा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्या शिवावे उत्तराई ठेवी ताहा पायी जीवथोरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा विको कमी करा कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला अभंग जगतवंदनी महाराष्ट्र भूषण असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्यावरती संत महात्म्याने या जीवनामध्ये प्रत्येकांच्या जीवनामध्ये कोणते उपकार करतात याची यादी प्रतिपादन निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देत आहेत करत आहेत सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय तो असा गेल्या 11व्या वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि 12व्या वर्षामध्ये पदार्पण करून 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपल्या सप्ताहाला एक तप पूर्ण होत आहे. मला आतापर्यंत केलेल्या कार्याची तडजोड करत असताना
संकल्प जीवनामध्ये असा असावा महाराज की तो सिद्धीला जाणारा असावा. आणि आपलं पाहायला गेलं तर एक तप प्राप्त जवळ लागलेला आहे आणि एक तप पूर्ण झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये असं वाटतं, अभिमान निर्माण होतो महाराज की आपल्या स्वतःला एक तप निर्माण झालेला आहे, एक तपापर्यंत आपण गेलेला आहोत. तपवृत्ती 16 असावा आणि ते तपवृत्ती 16 पुरुषोत्तम मासामध्ये यावं, अधिक मासामध्ये यावं, मग मासामध्ये यावं. एदा कदाचित सामान्य भाषेमध्ये, खेड्यातल्या भाषेमध्ये बोलायचं झालं, धोंड्याच्या महिन्यामध्ये जर तपपूर्वती होत असेल महाराज तर खरंच गावल्यांचं अतिशय भाग्य. अधिक मासामध्ये सप्ताह करण्याकरिता आटापिटीने केलं तरी अधिक मासामध्ये सप्ताह होणं शक्य नसतं. पण आपला योग असा आहे महाराज, आपल्या गावाचं एवढं भाग्य आहे की आपल्याला सहजासहजी आपल्याला काय झालेलं आहे, अधिक मास आपल्या सप्त्यामध्ये आलेला आहे. आणि त्यातल्या त्यात मला वाटतं महाराज एक तपपूर्ती जर आपल्या अधिक मासामध्ये होत असेल तर आपला एक तप नसून 60 तप झाले असं मला वाटतं. बरं का माऊली, या अधिक मासामध्ये जेवढं आपण पुण्याचं कार्य केलं, जेवढं नामस्मरण केलं त्याच्या 1000 पटीने, 10 पटीनं, 100 पटीनं त्याचं फळ आपल्याला भेटत असतं. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. बेरी गाव खरंच भाग्यवान आहे. एक तपपूर्ती 16 आपल्या गावामध्ये होत आहे. सर्व कलाकार आहेत महाराज. गेल्या 4 दिवसापासून आपण अनेक महात्म्यांची कीर्तन ऐकलेले आहात. आता प्रत्येकांचं नाव आज घेणार नाही कारण सगळेजण आपण परिचयामधलेच आहोत महाराज, आहे ना. तसंच सर्व या ठिकाणी कलाकारांच्या चरणावर नतमस्तक होतो, श्रोते मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो महाराज. आणि आपल्याला सेवेला सुरुवात करूया. सुभाषितकार असं वर्णन करतात महाराज, जगामध्ये भगवान परमात्मा 6 वर्ग असा निर्माण केलेला आहे की ते भगवंताचे या ठिकाणी कलाशी आहे. भगवंतानी असं निर्माण केलेलं आहे की या 6 वर्ग लौकिक उपकार करणारे आहेत आणि 7वा वर्ग एक असा आहे की ते अलौकिक उपकार प्राप्त करून देणार आहे. सुभाषितकार वर्णन करतात, रवी चंद्र घना वृक्षा नते गावस्य सजना येते परोपकारा योगे देवी न निर्मिता. सुभाषितकार वर्णन करतात महाराज, हे 6 वर्ग कोणते महाराज? रवी, रविश्चंद्र घना वृक्ष, रवी चंद्र मेघ आणि वृक्ष हे 4 वर्ग आहेत महाराज. रविचंद्र घना वृक्षा नत्ते गावश्य सज्जना. सज्जनिक महात्मा आहे महाराज. रवी आहे. आता रवी किती उपकार करतो माऊली आपल्याला बघा. भगवंतानं किती त्याला बनवलेलं आहे. रवी म्हणजे सूर्य. सूर्य आपल्यावर किती उपकार करतो माऊली. बरोबर असा कोणता दिवस जगामध्ये गेला नाही महाराज की सूर्याने थोडासा आळसीपणा केला आणि थोड्या वेळानं उगवलेला आहे. अगदी वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो आणि अवघ्या जगाला प्रकाश देतो महाराज. त्या प्रकाशाच्या मोबदल्यामध्ये आपल्याकडनं काही घेतो का? काहीच घेत. आम्ही लाईट बिल वापरतो महाराज, लाईट वापरतो तर या लाईटचं आम्हाला काय द्यावं लागतं? बिल द्यावा लागतो. पण या सूर्य अवघ्या जगाला प्रकाशमय करतो महाराज, पण या सूर्याचं कधी आम्ही बिल भरलं नाही. कारण या सूर्याचा जो अधिकार आहे, सूर्याचा जो स्वभाव आहे तो केवळ या जगाला प्रकाश देणं स्वभाव आहे. त्याचा उपकार करण्याची भावना आहे. त्याप्रमाणे चंद्र हे आहे. सूर्य चंद्र आहे ना, चंद्रही तसंच आहे महाराज. चंद्राच्या शीतल छाया आपल्याला मिळते महाराज. रवी चंद्र घना, पाऊस मेघ, मेघाकडे असं काही भेदभाव पाहिलं का आपण? पाहिलं नाही महाराज. मेघ पाऊस पडत असताना ना दुर्जनाचंही शेत तो डावळत नाही, ना सज्जनाचं शेत डावळत नाही. सगळीकडे मात्र समानतेनं पाऊस पडतो बरं का. तो
तुकारांच्या भाषेत जर बोलायचं झालं महाराज, नाही विचारित शेत मेघ हगणणारी शेत आहे का नाही. तो मात्र मेघ मात्र काय करत नाही महाराज, तो ना घाणेरडी जागा पाहत नाही, चांगली बागा पाहत नाही, समानतेनं तो काय करतो महाराज, वर्षाव करत जातो. एखाद्या उन्हाळ्यामध्ये पाऊस पडावं, चातक नावाचा पक्षी फक्त पावसाच्या पाण्यावर जगतो महाराज, आणि तो उन्हाळ्यात पाऊस पडत असताना तो केवळ जगाला उपकार करण्याकरिता हा पाऊस पडतो महाराज. बरं का, हा जगावर उपकार करतो. नदी तशीच आहे, नदी पण तशीच आहे महाराज. नदी पण आपल्या जीवनामध्ये काय करते महाराज, उपकार करते. वाहत जाताना ती मात्र जिथं उगम पावते तिथून मात्र ते समुद्राला डायरेक्ट जाऊन मिलन झाली असते महाराज. पण जाताना गुराढोरांना पाणी, पिण्याला पाणी, शेतीवाडीला पाणी, कपडे धुवायला पाणी, ती सगळ्यांना देत 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 समुद्राला मिळते महाराज. सांगायचं काय की नदी ही जगामध्ये भगवंतानं उपकारासाठी बनवलेला आहे. त्याच्यानंतर गाभा म्हणजे गाय, जे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आपण ज्या गायीला माता म्हणून स्वीकारतो, माता म्हणून संबोधतो महाराज, त्या गायीचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. बरं का, किती उपकार आहेत महाराज, खूप उपकार आहेत. गायीच्या शेणाने जर आपलं घर जर सारवलं महाराज, अंगण जर सारवलं, तर कधी तुम्हाला बीपी शुगर होऊ शकत नाही. त्याच्यानंतर गायीचं गोमूत्र प्या, गोमूत्र पिल्यानंतर कधी तुम्हाला शुगर बीपी होणार नाही. मी प्रत्यक्षात पुण्यामध्ये एक गोशाळा आहे महाराज, त्या गोशाळेमध्ये जाऊन पाहिलं, जसं दुधाला रंग लागते महाराज, तसं त्या गोशाळेला रंग लागते महाराज. कशासाठी, तर 1 लिटर गोमूत्र घेण्यासाठी. बरं का, 1 लिटर. मग त्या 1 लिटर गोमूत्राचे किती फायदे आहेत महाराज, अनेक फायदे आहेत. आणि त्या गाय मात्र दूध देते महाराज. की दूध देत असताना आपल्या बछड्यासाठी दूध देते महाराज. पण आम्ही काय करतो, पाना फुटेपर्यंत त्या बछड्याला वापर करतो, पाना सुटला की त्याला बाजूला सारतो, आणि सारल्या आपण एखादं पातेलं घेऊन ते दूध काढायला बसतो महाराज. दूध आपण काढत असताना ती दूध मुळात देते आपल्या बछड्यासाठी, पण आपण दूध काढत असताना ती कधी म्हणणारी का महाराज, अरे बाबा माणसा, माझ्या बाळासाठी, माझ्या बछड्यासाठी हे दूध निर्माण केलेलं आहे, तुझा अधिकार घेण्याचा नाही, तू दूध पिळू नको. ते दूध देण्याचं थांबवते का, थांबवत नाही महाराज. का, तर या भगवंतानं या गाईला, या मेघाला, या सूर्याला, चंद्राला, सगळ्याला या ठिकाणी भगवंतानं या जगावर उपकार करण्यासाठी बनवलेलं आहे. हे 6 वर्ग लौकिक उपकार करतात महाराज, पण 7वा वर्ग असा आहे महाराज, 7वा वर्ग असा आहे की तो त्याच्यामध्ये सज्जन महात्मा मोडतो. बरं का, एखादा संत महात्मा मोडतो. पण संत महात्मे मुळात पाहायला गेलं तर त्यांचा आपला ऍड्रेस, आपला पत्ता देतात महाराज. आम्ही वयो कुंडवासी, आम्ही
विशेषाच भावी वर्ताया. संत महात्मे आपला पत्ता देतात, महाराज आपला ॲड्रेस देतात, आपला आधार कार्ड दाखवतात. मुळात आम्ही भूवैकुंठातले नाही, तर आम्ही वैकुंठातले आहोत. आणि वैकुंठातून इथं येण्याचं कारण काय महाराज, तर या जगावर उपकार करण्याकरता. एक उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. वैकुंठातून इथं येण्याचं कारण काय असेल, तर या सगळ्यावरती मनुष्य प्राण्यावर उपकार करण्याकरिता. बरं का, किती उपकार कसं करतात बघा. एक महात्मा नदी तुडुंब वाहत होती महाराज, तुडुंब. पावसाळ्याचे दिवस होते, तुडुंब वाहत असताना त्या नदीच्या कडेला काठाला विंचू चालत होता महाराज. विंचू चालत असताना पण ती लहर आली महाराज, ती लाट आली. आणि लाट येऊन मात्र काय केली, त्या विंचवाला आतमध्ये घेतली महाराज, पाण्यामध्ये घेतली. पाण्यामध्ये घेतल्यानंतर मात्र झालं काय, तिकडून महात्मा येत होता, साधू महात्मा येत होता महाराज. त्या साधू महात्म्यानं पाहिलं त्या विंचवाला पाण्यामध्ये जात असताना, पाण्यामध्ये जात असताना पाहिलं. आणि पाहिल्या मात्र त्या महात्म्याला दया येते आली. बरं का, दया. अरे रे म्हणे, हा पाण्यामध्ये गुचकाळा खातोय, बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संत महात्म्याला कळवळा येतो महाराज, दया येते. दया आली महाराज. आणि त्या नदीच्या काठाला जवळ गेले, धावत पडत. त्या वाहणाऱ्या त्या विंचवाच्या नाका डोळ्यात पाणी चवू लागलं. त्या विंचवाला ओंजळीनं हातामध्ये घेतलं महाराज. आणि घेऊन मात्र नदी काठाच्या बाजूला आले महाराज. बाहेर घेतलं त्याला. बाहेर घेतल्या ओंजळीतलं पाणी संपलं. आणि पाणी संपल्या त्या विंचवानं दणका दिला महाराज. दणका दिला. विंचवानं नांगी मारली महाराज. मारली महाराज. त्रास होऊ लागला आपल्याला. त्याला सोडलं खाले आणि सोडून मात्र थांबले थोडा वेळ तिथं. आणि परत लाट आली. परत त्या विंचवाला आतमध्ये घेतलं पाण्यामध्ये. परत त्या महात्म्याला दया आली. आणि परत दया आल्यानंतर मात्र तो महात्मा परत ओंजळीमध्ये त्या विंचवाला घेतलं. आणि घेऊन मात्र त्याला परत ओंजळीमध्ये पाणी संपलं. परत त्यानं दंश केला आहे ना. परत त्यानं काय मारली, लांगी मारली महाराज. नांगी मारली. असे 5-10 वेळेस झालं महाराज. विंचू काही नांगी मारायचं सोडत नाही. आणि साधू महात्मा मात्र पाण्यातून काढल्याशिवाय राहत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि निर्माण झाल्या एक माणूस पाहिलं महाराज हे सगळं. आणि पाहिलं म्हणाला, हो महाराज, अहो तुमचं डोकं जाग्यावर आहे का नाही?
अहो बराच वेळ झाला पाहतो मी तुम्हाला त्या विंचवाना बुडताना पाहवत नाही, त्याला बाहेर काढता आणि बाहेर काढल्या त्याला तुम्हाला नांगी मारत, एवढा त्रास होऊन मात्र तुम्ही मात्र का त्याला बाहेर काढताय? कशामुळे एवढी दया? तर महात्म्याने दिलेलं उत्तर सुंदर आहे महाराज. महात्मा म्हणायला लागले, जर त्या विंचवानं आपला जर स्वभाव सोडत नसेल तर आमच्या संत महात्म्यांचा स्वभाव आहे की या भूतलावर किती जरी त्रास झालं, किती जरी आम्हाला त्रास दिले लोकांनी, तरीही आमचं उपकार करण्याचा स्वभाव आम्ही कसं सोडावं? मुळात संत महात्म्यांचा स्वभाव कसा आहे? उपकार करण्याचा आहे. मग किती उपकार करतात महाराज बघा. जगामध्ये काही उपकार करण्याचे प्रकार पडतात बघा. पहिला प्रकार असा आहे महाराज, उपकारावर उपकार करणारे काही जगामध्ये लोक पाहायला मिळतील तुम्हाला. उपकारावर उपकार लक्षात ठेवा, आहे का नाही? उपकारावर अपकार करणारे जगामध्ये पाहायला मिळतील लोक मला तुम्हाला. केले उपकार बापन करी हंसी माय धर्म त्याच्या देखील पाय दिले अभय अभय दानका गुरुपद आहे मनोनी आलो या देश. आता आला का काय सांगत होतो तुम्ही? उपकारावर अपकार करणारे जगामध्ये लोक पाहायला मिळतात. तिसरा वर्ग असा मला अपकारावर उपकार करण्याचा वर्ग एक आपल्याला पाहायला मिळतं. आणि चौथा उत्तर असा आहे महाराज की अपकारावर अपकार करणारे लोक पाहायला मिळतात. जगामध्ये पाहत असताना बघा, लक्षात घ्या, अपकारावर अपकार करणारे लोक खूप आहेत महाराज. एखाद्याला त्रास दिला की लगेच त्रास देण्याचा कधी बदला घेईल, कधी त्याला त्रास करेल हे डोक्यामध्ये असतं महाराज. एखाद्याला सगळा कथेचा परिणाम आहे. अपकार करण्याचं अपकारावर का अपकार करतात महाराज. काही वर्ग असा आहे महाराज की जगामध्ये उपकारावर अपकार करणारे लोक जगामध्ये पाहायला मिळतात. कित्येक लोकांना तुम्ही उपकार करा महाराज, उपकार केले की त्याचं अपकाराच्या रूपानं उत्तर देतात. बरं किती महाराज, खूप काही उदाहरण सांगता येतील महाराज. पण आपल्याला मुख्य घ्यायचं आहे, अपकारावर ही उपकार करणारे म्हणजे संत महात्मे आहेत. जगामध्ये अपकार किती करा महाराज, पण संत महात्मे उपकार कधी करायचं सोडत नाही.
किती उदाहरण द्यायचे महाराज. त्याच्यामध्ये आई वडिलांचाही क्रमांक लागतो महाराज बर का. आई वडिलांना मुलगा कितीही त्रास देऊ द्या महाराज, कितीही त्रास देऊ द्या, पण आई वडील मात्र उपकारच करतात महाराज बर का. आई वडील उपकार करतात कसं बघा. साने गुरुजींची कथा आहे, सुंदर कथा आहे महाराज. साने गुरुजी लिहितात महाराज, एका मुलानं आपल्या पत्नीवरती किती प्रेम केलं याचा पुरावा पत्नी मागायला लागली महाराज. काय म्हणायला लागले, का हो माझ्यावर किती प्रेम करता तुम्ही. तो म्हणायला लागला महाराज खूप करेल, खूप करतो. आता किती प्रेम करतात आधुनिक मुलं सांगतात महाराज, तू जर म्हटलीस ना तर चंद्र सुद्धा तोडून आले, एवढं प्रेम. किती प्रेम महाराज, भरपूर प्रेम करतो मी तुझ्यावर. पण ती म्हणा लागली नाही नाही शक्य नाही. मग मी तुम्हाला एक मागणार आहे, ते द्याल का मला. ती म्हणायला लागली तुमच्या आईच मला काळीज आणून द्या, काळीज काळीज आणून द्या. म्हणल्या म्हणल्या मला तर पायाची आग मस्तकाला गेली. म्हणायला लागला अगं काय मागायला लागलीस, काय बोलतेस हे सगळं. नाही नाही असं कसं. बाकी काही मात्र ज्यानं आईनं मला लहानाचं मोठं केलं, शिकवलं, वाढवलं, आणि त्या मातेनं मला जन्म दिलेला आहे, त्या मातेचं मी काळीच कसं काढू, थोडा विचार कर. ती म्हणायला लागली याचा अर्थ तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. नाविलाज झाला महाराज. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज्य हट्ट पूर्ण करावं लागतं माणसाला महाराज. तो नाविलाज झाला. नाविलाज झाल्यानंतर आईकडे आला. म्हणायला लागला कागा आई बऱ्याच वर्षापासून झालं तू मात्र तीर्थयात्रेला जायचं म्हणतेस. अभागी असा मी की तुला कधी तीर्थयात्रेला घेऊन गेलो नाही, पण माझी इच्छा आहे आई आपण दोघं पण तीर्थयात्रेला जाऊ. जुना काळ महाराज, पूर्वी काही गाड्या नव्हत्या, काही नव्हत्या महाराज. घनदाट जंगलामधून आपल्या आईला घेऊन चालला महाराज. घेऊन जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते, थकला भागला आणि भागल्यानंतर म्हणायला लागलं कागा आई थकल्यासारखं वाटतंय ना, या झाडाखाली आपण थोडस विश्रांती करू म्हणल्यानंतर आई म्हणले अरे बाळा खूप थकले मी, आता थोडस बसू सावलीला. बसले महाराज, पाणी वगैरे पिलं आणि अचानक त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू धारा चालू झाल्या महाराज. दाई मोकरून रडू लागला आपल्या आई पुढं. आई पुढे रडायला लागला. ती आई म्हणायला लागली अरे बाळा काय झालं रे बाळा, तुला असं काय करतोस, कशामुळे रडतोस. आईला सांगायचं, आईला सांगायचं दुःख तीन लोकांना सांगावं महाराज. एक आईला दुःख सांगावं, दुसरं दुःख मित्राला सांगावं आणि तिसरं दुःख संताला तरी सांगावं, नाहीतर देवाला तरी सांगावं. आईला सांगितलं आई कसं सांगू तुला, तुझी सून माझी पत्नी तुझं काळीज मागते गाई काळीज. त्यावेळेस मात्र ती म्हणायला लागली असं अरे बाबा तुझ्यासाठी सगळं झिजून सगळं शरीर तुझ्यासाठीच सगळं. तू जर सुखी होत असेल तर कुशाल दगडानं काळीच फोड बाळा आणि फोडून मात्र काय कर
काळीजच तसा असतं. आवाज वाढवणे, अळीचं काळीजच तसा असतं. बाळा, अरे माझ्या जर काळजामुळं काही झालं तरी तू माझा काळजाचा तुकडा आहेस बाळा. अरे तुझ्यासाठी नाही तर मग काय उपयोग आहे. कुशाल दगड घे आणि माझं काळीज फोड आणि काळीज घेऊन जा आणि काय कर, सोन पाहिला दे. धडपणा केलं महाराज, काळीज कठोर केलं, दगड घेतलं, दगड घेऊन छाती फोडली, आतलं काळीज करून घेतलं महाराज. सगळीकडे अंगावर रक्त झालेलं आहे. कोणीतरी मला पाहल, कोणीतरी बघल या भीतीत मात्र धावत पळत पळू लागला. पळता पळता ठेस लागली महाराज, ठेस लागली अंगठ्याला, पुढे काळीज पडलं आणि हात भूमीवर पडला महाराज, जमिनीवर पडलं आणि ते काळीज पडलेलं काळीज म्हणतो महाराज पुढचं, बाळा सावकाश जा. अरे तुला कुठं लागलं तर नाही ना. अरे घाई गडबड करू नको. अरे तुझ्या बोटाला लागलं रे, माझ्या तुझ्या बोटाला लागलं, पण माझ्या काळजाला त्रास होतो रे बाबा, जरा सावकाश जा. तरीही याला दया आली नाही महाराज. काळीज हातात घेतलं, धावत पळत जात असताना भर रस्त्यामध्ये आल्यानंतर पोलिसाची गाडी आली आणि गाडी आल्यानंतर रंगे हात पकडला त्याला. पकडल्या मात्र त्या पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं. एका टेबलावर काळीज ठेवलेला आहे आणि याला म्हणत लागलं, कोणाला मारला सांग. सुंदरी मारत देऊ लागले महाराज, मारू लागले. मारत असताना ते टेबलावरचं काळीज म्हणते, फौजदार साहेब माझ्या बाळाला मारू नका, त्याचा कोणताही गुन्हा नाही, गुन्हेगार तर मी आहे. मी सांगितलं त्याला मारा, माझं काळीज फोडायला, माझी छाती फोडायला, खरं गुन्हेगार मी आहे. मारू नका म्हणायला लागले महाराज. दृष्टांत संपतो. सांगायचा उद्देश काय, आईला प्राण निघून गेलायचा तर ही उपकार करण्याची भावना आईची आहे महाराज. आई उपकार करते महाराज, आहे का नाही. वडीलही तसंच करतात महाराज. किती करतात महाराज आपल्या मुलासाठी. पोटाला पिळी मारून धन साठवतो आणि धन साठवून मात्र एकाएकी आपल्या मुलाला सगळी स्टेट नावावर करून आपण खुशाल निघून जातो महाराज. आई वडील हे उपकार करतात आपल्यावर. भगवान परमात्मा ही आपल्यावर उपकार करतो बरं का. कसा उपकार करतो भगवान परमात्मा आपल्यावर उपकार करतो. रात्री झोपल्यानंतर झोपणं आपल्या हातात आहे, पण उठवणं त्याच्या हातात आहे महाराज. जर एकदा कदाचित जर त्याच्या मनात आलं महाराज उठवलं नाही तर मग लोकांना गोळा करावं लागतो. उपकार आहेत ना देवांचे, मग भगवंताचे उपकार आहे, माता पित्यांचे उपकार आहे. पण या माता पित्यांना मात्र याला बाजूला सारलं थोडं, कारण संत महात्मे यांच्यापेक्षा पुढे उपकार करतात महाराज. कसं बघा, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. बापही करू शकत नाही, आईही करू शकत नाही महाराज. एवढे अनंत उपकार संत महात्मे करतात. अहो तुकोबार आहे, किती उपकार महाराज, किती उपकार सांगायचे. ज्या आळंदी क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबारांनी आज सगळं वैभव निर्माण झालं, ज्या माऊली ज्ञानोबारांनी वारकरी संप्रदायाची पाया रचले, वारकरी संप्रदाय उभा करत असताना माऊलींना किती त्रास झाला. आज आमच्या कीर्तनकारांचे फीस 50,000, 1,00,000, 2,00,000 आहे का नाही, 20,000, 30,000, 40,000, 10,000, 11,000. पण माऊलीला काय मिळालं त्या काळामध्ये, काही भेटलं. एखाद्याच्या दारात जाऊन उभं राहावं आणि उभं राहिल्यानंतर म्हणावं भिक्षा देही माते, भिक्षा वडा माऊली. नंतर एक तर अनाथ आहे, आई नाहीत, वडील नाहीत महाराज, आणि ते अनाथ माऊली ज्ञानोबा एकाच्या दारामध्ये जर उभं राहिले तर लोक कोरडा शिरा तर दिलाच नाही महाराज, त्यांच्या झोळीमध्ये दगड माती सेम टाकले महाराज. किती उपकार. मुक्ताईला मनामध्ये आलं महाराज, आणि मुक्ताई म्हणा लागली, दादा अरे मला मांडी खाऊ वाटत आहे,
बापूराज. अरे एखाद्या बहिणीने इच्छा करावी आणि माऊली ज्ञानोबारांनी ती पूर्ण करू नये. पटकन उठले माऊली महाराज, हातामध्ये झोडी घेतली, आळंदीमध्ये आले, सिद्धपेठातून आळंदीमध्ये आले आणि प्रत्येकांच्या दारामध्ये जाऊन भिक्षा मागू लागले महाराज. कोणीतरी दया दाखवली, काहीतरी वाढलं महाराज. तर ते मांडे भजण्यासाठी पात्र घेऊन जाण्यासाठी कुंभाराच्या घरी गेले आणि कुंभार दादाला म्हणतात, अहो कुंभार दादा, माझ्या बहिणीला, माझ्या मुक्ताईला मांडे खाऊ वाटत आहे, मांडे भाजण्याचं पात्र द्या. खबरदार, आणि तुमची तोंड पाण्याची इच्छा नाही, आनंदीमध्ये काय येता तुम्ही? संन्याशाची मुलं तुम्ही. बोलून ते बोलला महाराज. कसं बस त्या माऊलीनं दिली महाराज आणि दिल्या दिल्या बाहेर येतात क्षणी अरे अरे विसोबा खेचर आले समोर. म्हणायला लागले, अरे संन्याशाच्या कर्त्यानं कशाला आला तिथे? सिद्धपेठात जा. तेवढं म्हणल्यानंतर आले महाराज आणि त्यानं मात्र, काय रे कशासाठी आलात ज्ञान्या? नाही काका, मांडे घेऊन जाण्यासाठी, मांडे भाजण्यासाठी पात्र घेऊन आलो कुंभाराकडून. आणि घेतलं हातातून निसकाटून, त्याला पायी तुडवलं महाराज, चुरा चुरा केला. माऊली ज्ञानोबाराला फार त्रास झाला. माऊली ज्ञानोबारा पळत पळत येतात. सिद्धपेठामध्ये आल्यानंतर त्या झोपडीमध्ये ताटी लावून बसता आणि मुक्ताई म्हणते, दादा आणलात का पात्र? आणलात का पात्र? नाही ग मुक्ताई, हे आळंदीचे लोक आम्हाला जगू देत नाहीत, फार त्रास करायला लागलेत, पण काही असू दे मुक्ताई, तुला मात्र मांडे खाऊ घालणार, मांडे खाऊन घालणार. माऊली ज्ञानोबारांनी जठर अग्नी पेटवली आणि ते आलेलं शिरा त्याचं पीठ काढवलं आणि मुक्ताईला म्हणलं, माझ्या पाठीवर मांडे भाज. मांडे भाजत असताना त्याचा सुगंध आळंदीमध्ये गेलाच गेला. विसोबा खेचराकडे गेलो महाराज. विसोबा म्हणायला लागला, विसोबा काका म्हणायला लागले, असा सुगंध कुठून येतोय? वासाच्या दिशेने येत येत त्या पर्णकुटीतून वाकवून पाहतात महाराज आणि पाहिल्या तेवढ्यात नजर विसोबा खेचराकडे, माऊलीकडे जाते. माऊलीची जाते आणि माऊली म्हणतात, खेचरा, अरे तुझी इच्छा पूर्ण झाली नाही आळंदीमध्ये, एवढा त्रास दिलास, इथं कशाला आलास? आगणी चटर आगणी पेटवल्यानंतर पाहिलं, सगळं प्रयोग पाहिलं आणि तिथूनच म्हणायला लागला, माऊली क्षमा करा, मी चुकलो, माझ्यावर दया करा, करुणा करा माऊली. एवढं त्रास देऊन सुद्धा विसोबा खेचरावरती माऊली ज्ञानोबारांनी एवढा उपकार केला, एवढा उपकार केला महाराज, की ते माऊली औंढ्या नागनाथला जेव्हा विसोबा खेचर गेले महाराज, तर त्या नामदेवरायांचे गुरुच पद त्यांना प्राप्त झालं. हे संत महात्म्यांनी अपकार जरी समाजाने केलं महाराज, तरी उपकार करण्याची भावना असते. संत केले उपकार, काय सांगावं, झालं की काय सांगावं, किती सांगावं. असाच एखादा साधक तुकोबारांकडे गेला, म्हणायला लागला, का हो तुकोबाराय, तुम्ही संत महात्मे एवढं उपकार करतात, एवढं उपकार करतात म्हणतात, एखादा तरी उपकार सांगा. तर तुकोबाराय म्हणायला लागले, बाबा अनंत उपकार संत महात्मे करतात, कसं वर्णन करू, कसं सांगू? उपकार सांगू शकत नाही, काय सांगू, कसं सांगू? सांगू शकत नाही. नाही नाही तुकोबाराय, आम्हाला काहीतरी सांगा, संत महात्मे उपकार कसं करतात? तर तुकोबाराय म्हणू लागले, मज निरंतर
तुकोबाराय सांगतात महाराज, तुला जर ऐकायची इच्छा असेल तर पहिलं उपकार सांगतात महाराज, म्हणा लागले मज निरंतर जाग. आम्हाला संत महात्मे आपल्या उपकार करतात तर आम्हाला जाग करतात. जाग आता मुळात असा प्रश्न पडतो महाराज, आता आम्ही जाग नाही का? जागेवर तो झोपलेले, जागेवर का झोपलेले आहोत? जागे आहोत असं वाटतं महाराज, पण जागे जाग नाहीच. खरं जाग का करायचं? डोळे उघडण्याचं काम, जागा करण्याचं काम एक तर संत महात्मे केले महाराज आणि दुसरं आमचे शूर महात्मे केले. छत्रपती शिवाजी महाराज कमी उपकार केले का महाराज आपल्यावर? जर एकदा कदाचित छत्रपती शिवाजी राजे झाले नसते तर विचार करा, विचार करा. मग झाले नसते तर एखादा निबंध लिहा. छत्रपती शिवाजी राहिले झाले नसते तर किती त्रास झाला असता महाराज. आज हिंदुस्थान नसून दुसरंच काहीतरी राहिलं असतं. भजन कीर्तन बंद झाले असते. हे सगळं आम्ही जे आज थाटा माटानं जे आम्ही करतोय भजन, मोठेपणानं भजन करतोय, तर त्या काळामध्ये केलेलं उपकार छत्रपती शिवाजी राजांचं आपल्यावरती अनंत उपकार आहेत महाराज. एकदा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणले की जय महाराज. जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. त्यांचा जय घोष कधीपर्यंत करायचा, कुठपर्यंत करायचा? माझा राजा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. माझा राजा अवघ्या जगामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती झाली. महाराज राजा असावा तर छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा असावा, राजा असावा तर प्रभू रामचंद्र सारखा राजा असावा. हे आदर्श जे राजे होऊन गेले महाराज, तर एक प्रभू रामचंद्रजी आणि दुसरे छत्रपती शिवाजी राजे अनंत उपकार केले आणि ते उपकार आम्हाला विसरता येत नाही. उपकार संभाजी राजांचं उदाहरण घ्या, किती उपकार आहेत महाराज. छत्रपती संभाजी राजे जर म्हटले त्या काळामध्ये किती त्रास झाला महाराज. पकडलं, पकडून मात्र अनंत यातना देऊ लागले. अनंत यातना देऊन सुद्धा विचारायला लागलाय, क्या संभाजी राजे आप इस्लाम होंगे? क्या संभाजी राजे आप इस्लाम होंगे? अरे नाही, छत्रपती शिवाजी राजांचा मी पुत्र आहे. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य उभं केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्या छत्रपती शूरवीर छत्रपतींचा मी पुत्र आहे. प्राण जाईल पण धर्म स्वीकारणार नाही.
अरे इसकी जबान बहुत चल रही है, इसकी जबान काट दो. त्या सैनिकाला ऑर्डर सोडलं आणि छत्रपती शिवाजी संभाजीराजांचं जीभ कातरली. परत विचारतोय, क्या संभाजीराजे कैसी हालत है, कैसी हालत है. बोलता येईना, जी अनंत यातना व्हायला व्यक्ती दाखवता येत नाही, सांगता येत नाही, तरीही रक्तामध्ये हिंदवी स्वराज्यांचं रक्त, छत्रपती शिवाजी राजांचं रक्त अंगामध्ये नसा नसामध्ये भिन्न असल्यामुळे असे ठाक उभं राहिले महाराज आणि डोळे भटकारून त्याच्याकडे पाहिलं. इसकी जबान कट गई लेकिन आंखें में बहुत, इसके आंखों में बहुत ताकत दिख रही है. इसके आंखें फोड, याच्या डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्याच्या टाकण्या घाला, याच्या अंगाची चामडी काढा, असं ऑर्डर सोडलं महाराज. आणि त्या भीमा इंद्राणीच्या काठाला जाऊन तुकडे तुकडे करून टाकून द्या. तरीही छत्रपती संभाजी राजे महाराज एवढा अनंत यातना दिला महाराज, तरी मात्र आपला धर्म स्वीकारला, दुसरा धर्म स्वीकारला नाही, आपला धर्म सोडला नाही. अशा संत महात्म्यांचं, अशा छत्रपती संभाजी राजांचं, अशा छत्रपती शिवाजी राजांचं उपकार कमी आहेत आपल्याला. आमचा जीव जरी ओवाळून टाकलं छत्रपती राजावरती, तरीही त्यांचा उपकार परतफेड होऊ शकत नाही बरं का. असे अनंत उपकार आहेत महाराज. मग छत्रपती शिवाजी राजे त्या काळामध्ये आम्हाला जाग केलं. बाबांनो, या मुस्लिम जुमली अत्याचारी या लोकांपासून सावध राहा, मात्र अन्यथा हे लोक जगू देणार नाहीत. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी आदर्श घालून दिलं आणि स्वराज्यांची, हिंदवी स्वराज्यांचे स्वप्न, मा जिजाऊ साहेबांचे स्वप्न पूर्ण केले. एवढंच नाही तर त्यावेळेस मात्र जीवनामध्ये आपण जाग झालं पाहिजे, जाग झालं पाहिजे. आम्ही कशी होत महाराज, काही लोक बाहेरूनही झोपलेले आणि आतूनही झोपलेले. माणसाला दोन प्रकारचे डोळे असतात, बाह्य चक्षु आणि अंतर्चक्षु. काही वर्ग असे महाराज की बाहेरूनही झोपलेले आणि आतूनही झोपलेले. दुसरा वर्ग असा आहे, बाहेरून झोपलेला आहे, आतून जागा. तिसरा वर्ग असा आहे, आतून झोपलेला आहे, बाहेरून जागा आहे. आणि चौथा वर्ग असा महाराज, बाहेरूनही जागे आणि आतूनही जागे. आता हे कोण्या प्रकारामध्ये आपण मोडतो बघा, विचार करा. बाहेरूनही आंधळे म्हणजे झोपलेले आणि आतूनही झोपलेले. असा पुराणामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव धृतराष्ट्र. धृतराष्ट्र कसा होता, बाहेरून आंधळा होताच होता महाराज, पण आतूनही आंधळा होता बरं का. आतून त्याची दृष्टी मलिन होती महाराज. बाहेरून आंधळा, आतूनही आंधळा. धृतराष्ट्र बाहेरून आंधळा पण आतून जागा. सूरदास महाराज, सूरदास महाराज, संत सूरदास महाराज हे कसे होते, आंधळे होते. आंधळे असतानाही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जायचे महाराज. आणि तो पुजारी म्हणायचा, क्या सूरदास महाराज अब तो अंधे हो, भगवान प्रभु रामचंद्र के दर्शन के लिए क्यों आते हो. पुजाऱ्यांना रोज विचारायचं महाराज. आणि सूरदास महाराज म्हणायचे, मैं अंतर मन से मैं भगवान का दर्शन करता हूँ, मेरे अंतर चक्षु से मैं भगवान का दर्शन करता हूँ. एवढं म्हणायचं महाराज, रोज जायचं असं. पण पुजाऱ्याला वाटलं महाराज खरंच आहे का. एक दिवशी सूरदास महाराज आले आणि म्हणायला लागले, क्या अंदर से दिखाई देता है ना आपको, मधून दिसते ना तुम्हाला डोळ्यातून, सांगा भगवंताच्या अंगावर कोणता वस्त्र परिधान केलेला आहे, कोणता पितांबर धारण केलेला आहे.
तर सुदास महाराज मला लागले पिवळा पितांबर भगवान परमात्मा धारण केलेला आहे. खराच भगवान परमात्म्याच्या अंगावर पिवळा पितांबर होता. सांगायचं काय, बाहेरून आंधळे होते पण आतून जागे होते. त्याच्यामध्ये तिसरा क्रमांक असा लागतो, बाहेरून जागे आतून निजलेले किंवा आतून झोपलेले आहोत, आतून है ना जागी नाहीत आपण. बाहेरून जागे आहोत मग त्याच्यामध्ये नंबर लागतो आपला. आपण कसे डोळ्याने आपण जागे आहोत असं वाटतं मला, पण आतून झोपलेले आहोत. तुकोबारांच्या वाचून ठेवायला बोला बोलणे बोले बाहेर जागे आत निजले याचा क्रमांक आमचा लागतो. सहज माणूस बोलताना असं म्हणतो महाराज, आपण जेवायला बसलो, रामराव महाराजांनी जेवायला बसले, रामराव महाराज जेवायला बसले, डोळ्यानं दिसायला लागले, डोळ्याने दिसायला लागले, पण माणसाची सवय असते महाराज, रामराव महाराज तुम्ही जेवायला होय, जेवल्यात होय, दिसायला लागले तरी माणूस विचारतो. एकदा बिरबल म्हणायला लागला महाराज, अकबर म्हणायला लागला बिरबलाला, क्या बिरबल साहेब आपल्या राज्यामध्ये किती लोक डोळस आहेत आणि किती लोक आंधळे आहेत, त्याचं गणित मला सांगा. आता ती हजरच्या कमी होता महाराज बिरबल, तो म्हणायला लागला 99% लोक आंधळे आहेत म्हणला, 1% डोळस आहेत लोक. ती कसं काय, पुरावा सिद्ध करून दाखवतो मला. भर बाजारामध्ये बसला मला, आता इथलं बाजार जवळ भालकीच्या आठवडी बाजारामध्ये बसला, आणि बसला तर बसला एक सेवक घेऊन बसला महाराज बिरबल, आणि सेवा घेऊन बसल्यानंतर त्याच्या हातामध्ये वही आणि पेन हातात दिलं. हे बघ, ज्यानं कोणी येईल त्याचं नाव लिहून घ्यायचं, आणि काय काय विचारते त्याच्या ए आणि बी, आंधळा आणि डोळस दोन्ही ठिकाणी लिहून घ्यायचं. हेच म्हणला मला त्याला, बसलं आणि ते बाज टाकून बसला आणि विनत बसला. बरं का, कोण बिरबल विनायला लागला महाराज, बिरबल. आता आश्चर्य वाटायला लागलं महाराज सगळ्यांना, एवढ्या राजाचा प्रधान असणारा तो मात्र बिरबल बाज विनायला लागलाय. आश्चर्य वाटलं, आलेलं माणूस विचारायला लागलं, क्या बिरबल साहेब आपण बाज विनायला, बाज ज्यानं विनायला म्हणलं की त्याचं नाव लिहून भेटलं आंधळ्याच्या यादीमध्ये. असे 99% लोक झाले. एक माणूस असा आला, त्याच्या मनामध्ये वाटलं, बिरबलाला पहिल्या आश्चर्य वाटलं त्याला, बिरबल इथं भेटली मला, या माणसाची भेट दुर्लभ आहे, राजाकडे जावं लागतं, राज्यात जावं लागतं, तिथं हा माणूस भेटतो. म्हणून मी आपला असं वाक्य आहे की बिरबल आता इथं बाजारात भेटला, याच्याकडे महत्वाचं काम आहे आणि आपण ते महत्वाचं काम पटकन विचारलं पाहिजे आणि पुढे निघून गेलं पाहिजे. त्यानं आला आणि रामराम केलं महाराज, आणि म्हणा लागला माझं काम होतं तुमच्याकडं, तुमची भेट व्हायची होती मला, पण झाली. एवढं काम करावं का माझं बिरबल साहेब? त्याचं नाव बाजूला घेतलं, डोळस नावाच्या यादीमध्ये एकट्याचं नाव घेतलं. सांगायचं काय महाराज की डोळे असून लोक विचारायला लागले बाज विनायलात का, आणि हा माणूस मात्र त्याला बाज विनायचं दिसलं पण विचारलं नाही.
याचा अर्थ काय? डोळे असून सुद्धा आम्ही आलो बर का, डोळे असून. मग संत महात्मे कसे महाराज? बाहेरून ही जागे आणि आतून ही जागेत महाराज. जन बाहेरून जागा आहे, जन आतून जागा आहे. तो व्यक्ती मात्र, तो संत महात्मा मात्र दुसऱ्याला जागा करू शकतो बरं का. म्हणून तर सत महात्मे माता या ठिकाणी म्हणतात तुकोबर, उठा जागे वारे निरंतर जाग घेते. आम्हाला जाग करता संत महात्मे. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा. मनुष्य देहाला येऊच आम्ही जर जाग नाही झालो तर प्रश्न विचारा स्वतःला. आम्ही या मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर जाग जर नाही झालं तर मग काय परिणाम आपल्यावर होतो बघा. आम्हाला मनुष्य देह सहजासहजी मिळालं नाही, भेटलं नाही महाराज. 83,99,999 वेळेस आम्हाला काय करावं लागलं? वेगवेगळ्या कीटकामध्ये, जलचर, भूचर, हिस्त्र प्राण्यामध्ये, वनचरामध्ये आम्हाला प्रत्येक योनीमध्ये योनी भोगून 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 शेवटची पाळी एक मनुष्य देह. एवढे सगळे योनी फिरून 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 आम्हाला शेवटीला मनुष्य देह प्राप्त झाले. मग हे मनुष्य देह प्राप्त झालं तर मात्र या मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर जर आम्ही जाग नाही झालो तर परत प्रत्येक योनीमध्ये आम्हाला जावं लागतं. याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही. कुठंच तुम्हाला ज्ञान भेटणार नाही महाराज. अधिक मास आहे म्हणून सर्वजण वारी तीर्थयात्रेला जातात, कथा कीर्तन करतात,
असं काही ठरवले मला दिंडी अधिक मासानिमित्त जाणार आहे आणि ते जाऊन आले असं काही झालं का? माणसाला कळत माणूस जन्माला आल्यानंतर जर तो जाग जर नाही झालं महाराज तर त्याची हानी आहे महाराज, जीवनात हानी आहे. आमचं काय होतं महाराज, अल्पायुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनात ते उरले ते पाहिजे बाबा. विचार कर, आमचं आयुष्य अर्ध झोपीमध्ये निघून जातं, राहिले 50 वर्ष. 50 वर्ष आमचं झोपीमध्ये निघून जातं, 50 वर्ष आमचे असेच राहतात. त्याच्यामध्ये बालत्व आहे, तारुण्यावस्था आहे, वृद्धापकाळ आहे महाराज. नंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये भजनासाठी भोजनासाठी आम्हाला आयुष्य आहे, पण भजनासाठी कधी माणूस विचार करत नाही आणि भगवंताचं नामस्मरण करत नाही. मग जाग जर नाही झालं तर काय होतं महाराज, की आपल्या जीवनाची थोर हानी होते. मनुष्य देहाला येऊन जर नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. इथून तरी झालं पण इथून तरी आपलं आयुष्य परमार्थाला लागलं पाहिजे. मग जागा कशातून व्हायचं, धनदारा पुत्रजन बंधू स्वैरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. आता एकच सांगून टाकतो मला, साथी आपल्या सोबत कोणीच येत नाही, फक्त आपण चल बिंदू मित्र परिवार आपल्याला कुठपर्यंत आहेत महाराज, फक्त त्यांना खाणं पिणं सगळं व्यवस्था केली की तिथपर्यंत आहे. अर्धांगिनी पत्नी अर्धांगिनी बडेगी मकान तक, ती बायको फक्त आपल्यापर्यंत येते महाराज, घरापर्यंतच राहते. त्याच्या पुढं परिवार परिवार पडेगा स्मशान. परिवार आपला सगळे सोयरे त्या स्मशानापर्यंत येतात महाराज, त्याच्या पुढे कुणीच येत नाही. असं काही झालंय का, एखादा पाहुणा वारला आणि दुसरे सगळे पाहुणे मिळून त्या चितेमध्ये उडी मारला, असं काही झालं का? येत नाही. तिथून वापस जातात महाराज. त्याच्या पुढे माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा असं आम्ही अभिमानानं करतो महाराज. ना मुलगा कामाला येत नाही ना मुलगी कामाला येत नाही. मग तिथं आपल्याला मुलगा सोबत येत असं वाटतं, पण ते मुलाचं काम काय, बेटा भी बेटा बेटा भी हक निभाएगा अग्निदान. त्यानं फक्त अग्नी देयापुरतच पाणी घालायपुरतच तिथपर्यंत कामाला येतं, त्याच्या पुढे कोणीच येत नाही. मग आपल्या सोबत येत कोण महाराज, अंतकाळी ज्याच्या नामाले का तुका म्हणे सुका. अंतकाळापर्यंत परमार्थ केलेलं, भजन केलेलं, प्रवचन ऐकलेलं, कीर्तन ऐकलेलं, कथा ऐकलेलं, नामस्मरण भगवंताचं केलेलं तेच आपल्या सोबत येणार आहे. म्हणून या सगळ्या परिवारामध्ये गुंतून न जाता, यांच्यामध्ये मोह मायामध्ये गुंतून न जाता आपण जागृत झालं पाहिजे. झालेली सेवा
तुकारामांचं चिंतन करा. तुकाराम 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 तुका म्हणवाचा तुका म्हणवाचा
काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई देविता हा पायी जीव थोडा. कीर्तन समाप्त झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या प्रत्येकांच्या कानावर जे शब्द चालायला लागले महाराज, एकदा साऊंड सिस्टीम साठी सगळ्यांनी टाळी. एक नाव कमवलं महाराज, लहानापासून तर वयपर्यंत नारायण नारायण कलावंताच्या आहे का नाही. आमचे सुरेश मी आमचे माझ्या ठिकाणी धर्मगिरी महाराज, त्याच्यानंतर आमचे जांभळे महाराज, शुभम महाराज जांभळे, नंतर महाराज तुमचं गाव कोणतं? हाची कामटच आहे ना. हा मला गाव माहित नव्हतं फक्त. महाराज आहेत सगळे तालकरी वगैरे सगळे आहेत महाराज, ज्यांच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये आता युट्यूब म्हणलं तर देशच नाही महाराज, अवघ्या जगामध्ये युट्यूब कसं आहे, अवघ्या जगामध्ये त्याचा प्रचार प्रसार होतो. व्हिडिओ तयार करणं, इथं शूटिंग घेणं, परत जाऊन एडिटिंग करणं आणि परत अपलोड करणं, अपलोड करून शेअर करणं सोपी गोष्ट नाही, पण करतात महाराज. त्याचे मनोभावे सेवा युट्यूब चॅनल या ठिकाणी आमचे प्रदीप भाऊ आहे, त्याच्यानंतर आमचे धनाजी भाऊ आहे. सगळ्यांनी एकदा दोघांच्याही नावानं त्याच्या जोरदार करा. आता हे सगळं भव्य दिव्य वर्षानुवर्ष वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम जसं जसं दिवस पुढे पुढे चाललेत महाराज, आज 5वा आहे, उद्या 6वा आहे, 7वा आहे, जसं जसं दिवस यायला लागलेत तसं तसं याच्यामध्ये रोनक यायला लागली महाराज. हे रोनक येण्याचं कार्य हे सगळे रात्रंदिवस सगळे मात्र आपल्या घरातले बाजूला कामं सारून संपूर्ण वेळ आपल्या सत्यासाठी देणारे आमचे संपूर्ण सत्यातील कार्यकर्त्यांचे एकदा सगळ्यांनी स्वागत करा, मला तुमचं अभिनंदन करा. आपल्याला ऐकायला मिळाला सुंदर मजे राहतात त्यानं आमचं नाही, आमच्या अंतकरणातला झाला बरं का. कारण एवढं स्वभाव सुंदर आहे महाराज. माणसाला एकूण एकाला प्रेम लावता येतं, पण प्रेम लावल्यानंतर हृदयात जाऊन बसणं सोपं नाही. ते हृदयातला माणूस आहे आमचा. एकदा चोपदारसाठी सगळ्यांसाठी टाळे वाजवलं, एकदा स्वतःसाठी टाळे वाजवलं सगळ्यांना. महाराज पण इथं बसलेले आहेत महाराज, सगळ्यांच्या अर्जुन महाराज आहे सगळे महाराज. आता मला बोलायला अजून आहे का ते मध्ये वेळ, पण सगळ्यांनी एवढं प्रेम लावतात, एवढं प्रेम लावतात. माझ्या सोबत आलेले गेल्या 2 वर्षापासून आलेले कलाकार ते मला म्हणतात महाराज खरंच किती बेरीगाव गाव किती किती गोड गाव आहे हो, किती प्रेमाने ते किती प्रेम लावतात, किती जीव लावतात. ते आता सुद्धा तुम्ही त्यांच्यावर केलेलं प्रेम ते आता सुद्धा तुमची आठवण काढतात. जांभळे महाराज काल आता बरी चर्चा झाली, किती जीव लावते तो, किती आग्रह असतो, किती जेवताना आग्रह, बसताना सगळ्यांचं प्रेम आहे महाराज. असंच प्रेम वर्षानुवर्ष चालत राहावं. वटवृक्षामध्ये हा कार्यक्रम ही एक तप नाही तर अनेक तपामध्ये रूपांतर व्हावं असं पांडुरंग परमात्म्याच्या चरणी इच्छा निर्माण करून शिवला पूर्ण